Good afternoon, everyone. Our today's lecture is on the numerical, which is depends upon the wattmeter connection. So, firstly, you have to note down the statement. The the three identical impedances, each of each of three 3 minus J4, 3 minus J4 ohms are connected in star are connected in star across three phase 400 volt 400 volt 50 hertz supply 50 hertz supply. A wattmeter is connected with a wattmeter is connected with its current coil its current coil in line Y. In line Y. Calculate the wattmeter reading. Calculate the wattmeter reading when when the pressure coil is connected across when a pressure coil is connected across line first Y and R. Y and R. Second Y and B. Second Y and B. And third one between R and B. Between R and B. न्यूमरिकल नोट केलंय का सर्वांनी? Yes, ma'am. Yes, ma'am. आता मी व्हाईट बोर्ड शेअर करते, त्यावरती आपल्याला बघायचंय की गिवन मध्ये काय दिलंय, त्यावरनं सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करायची आणि सर्किट डायग्राम वरनं फेजर डायग्राम कशी ड्रॉ करायची ते. दिसतोय व्हाईट बोर्ड सर्वांना? Yes, ma'am. ओके, बघा गिवन मध्ये काय दिलंय, 3 आयडेंटिकल इम्पेडन्सेस इच ऑफ 3 मायनस J4 म्हणजे झेड ची व्हॅल्यू दिली. ZPH इज इक्वल टू 3 minus J4. ओके, ही आपल्याला ZPH ची व्हॅल्यू दिलेली. त्यानंतर इट इज कनेक्टेड इन स्टार अक्रॉस 3 फेज 400 व्होल्ट. मग स्टारच्या अक्रॉस दिलेला आहे म्हणून हा तुम्हाला VL दिलेला आहे. VL इज इक्वल टू 400 व्होल्ट. देन आफ्टर दॅट 50 हर्ट्स सप्लाय. मग फ्रिक्वेन्सी एफ किती दिलेला आहे तुमचा? 50 हर्ट्स. ओके, देन आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, वॅटमीटरची रीडिंग कॅल्क्युलेट करायची. दॅट मीन्स दी म्हणजे W1 पण कॅल्क्युलेट करायचं आणि W2 पण कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यासाठी काही कंडिशन्स दिलेल्या आहेत. सपोज आपण एकच घेऊया की वॅटमीटरची जी काही करंट कॉईल आहे ती वाय फेज मध्ये कनेक्टेड. मी इकडे सर्किट डायग्राम तुम्हाला या साईडला ड्रॉ करून दाखवेल. तर फर्स्ट केस मध्ये प्रेशर कॉईल जी आहे ती तुमची वाय अँड आर मध्ये कनेक्टेड आहे. फर्स्ट कंडिशन वाय अँड आर. सेकंड कंडिशनला प्रेशर कॉईल ही बिटवीन वाय अँड बी कनेक्टेड आहे. वाय अँड बी. आणि थर्ड कंडिशनला थर्ड कंडिशनला आर अँड बी मध्ये तुमची प्रेशर कॉईल कनेक्टेड आहे. आर अँड बी अशा 3 कंडिशन्स दिलेल्या आहे. या 3 कंडिशनच्या अकॉर्डिंगली आपल्याला कनेक्शन
ड्रॉ करायची. तर फर्स्टली काय करणार आहे मी, आर फेज सपोज इथे ड्रॉ करून घेतलाय आणि स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे की वॅटमीटर इज कनेक्टेड विथ इट्स करंट कॉइल इन लाईन वाय. मग हा तुमचा वाय फेज आहे, त्याच्या सिरीज मध्ये ही करंट कॉइल पहिले आपण ड्रॉ करून घेतली. ओके, आणि मग आपल्याला इकडे ते कनेक्शन जॉईन करायचे. क्लिअर आहे का इथपर्यंत सर्वांना? काही डाऊट्स असतील तर विचारून घ्या. पार्टिसिपंट क्लिअर आहे? येस मॅम. ओके, आता आपल्याला प्रेशर कॉइल कनेक्ट करायची. तर पहिल्या कंडिशनला सपोज आपण घेतलं वाय अँड आर मध्ये प्रेशर कॉइल कनेक्ट आहे, म्हणजे वाय इथे जम्पर टाकणार आणि आर ला इकडे कनेक्ट करून देणार. आम्ही वाय टर्मिनल घेतला, इथून प्रेशर कॉइलचे कनेक्शन घेतले, इथे मध्ये एक जम्पर टाकला आणि इथे आर ला ती जॉईन करून दिली. सपोज हा तुमचा बी फेज डायरेक्टली कनेक्टेड आहे आणि हा वाय फेज इकडे वाय ला आपल्याला कनेक्ट करून दिलेला आहे, लोडच्या वाय ला. दिस वन इज दी आर, this one is the y, this one is the b. Okay, r y b. Then हे झाले तुमचे w, ह्या कंडिशनला कनेक्ट असतानाची पोझिशन, r इन बिटवीन y अँड r. पहिले कनेक्शन समजले का सर्वांना? येस मॅम. ओके, आता सेकंड पोझिशनला काय असेल, y अँड b. कनेक्शन मध्ये काय होईल, फक्त ही फर्स्ट डायग्राम आपण ड्रॉ केलेली, ठीक आहे. आता आपण ह्या कंडिशन साठीची फेजर डायग्राम ड्रॉ करून घेऊया. ही ड्रॉ केली का सर्वांनी डायग्राम? म्हणजे मला ठीक आहे, बघा ही डायग्राम आहे, याच्या पुढची डायग्राम आपल्याला फेजर डायग्राम या सर्किट डायग्राम साठी ड्रॉ करून घ्यायची. तर फेजर डायग्राम साठीचे हे काय आहे की 120च्या फेज डिस्प्लेसमेंटनी आपण सगळे वेक्टर ड्रॉ करून घेणार. फर्स्टली ड्रॉ दी व्ही आर at tan angle 120. इकडे तुम्ही वेक्टर ड्रॉ केला VY आणि इकडे वेक्टर ड्रॉ केला तुमचा VB. हे ऑलरेडी मी घेतलेलं आहे. आता आपल्याला ते फक्त न्यूमरिकलच्या फॉर्मॅट मध्ये सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचा रिस्पेक्टिव्हचा जो फेज आहे तो लॅगिंग मध्ये ड्रॉ केला. फाय अँगलने ड्रॉ केला, हा झाला तुमचा IR. सेकंड लॅगिंगने ड्रॉ केला, हा झाला तुमचा IY. आणि हा लॅगिंग मध्ये ड्रॉ केला तिसरा वेक्टर, तो झाला तुमचा IB. आणि सगळ्यांमध्ये अँगल किती आहे, फायचा. इथपर्यंत डायग्राम ड्रॉ केली सर्वांनी? येस मॅम. ओके, आता काय करायचंय आपल्याला, फर्स्टली आपल्याला बघायचंय वॅटमीटर मध्ये कुठल्या दोन कॉइलच्या अक्रॉस आपलं वॅटमीटर कनेक्टेड आहे. फर्स्ट एंड हे तुमचं वाय ला कनेक्टेड आहे आणि सेकंड एंड हे आर ला कनेक्टेड आहे. म्हणून व्होल्टेज काय नोट होईल, व्ही वाय आर. व्होल्टेज मी असं का घेतलं कळालं का? प्रेशर कॉइलचं फर्स्ट पॉइंट कोणाला कनेक्टेड आहे सांगा तुमच्या साईडने. प्रेशर कॉइलचा फर्स्ट पॉइंट कुठे कनेक्टेड आहे, कुठल्या फेजला कनेक्टेड आहे, वाय. आणि सेकंड जो पॉइंट आहे तो कुठल्या फेजला कनेक्टेड आहे, आर ला. म्हणून व्होल्टेज व्ही आर वाय असं आलं. मग याचा आपण डिफरन्स घेतो नेहमी, व्ही वाय मायनस व्ही आर, व्ही वाय मायनस व्ही आर. मग पॉझिटिव्ह व्ही वाय असेल तर निगेटिव्ह व्ही आर आपल्याला भेटला पाहिजे. मग ह्या डायग्राम मध्ये मायनस व्ही आर आहे का, कुठे आहे का पार्टिसिपंट मायनस व्ही आर? येस मॅम. आपल्याला तो ड्रॉ करून घ्यावा लागेल. मग पॉझिटिव्हचा व्ही आर आहे तो रिव्हर्स मध्ये एक्सटेंड केला की तो मायनस व्ही आर आपल्याला भेटून जाईल. मग मी हा वेक्टर काय केला, इकडे मायनस मध्ये एक्सटेंड केला.
ओके, आणि त्याला नोटेशन दिलं मायनस व्ही आर. इथपर्यंत समजलं का सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहे का? येस मॅम. ओके, आता आपल्याला काय करायची, ह्या दोन व्हेक्टरची ऍडिशन करायची. प्लस व्ही वाय आणि मायनस व्ही आर या दोघांची लॉ ऑफ पॅरललोग्रामने ऍडिशन करायची. मग ह्या लाईनला पॅरलल वेक्टर इथनं ड्रॉ करायचा आणि याला पॅरलल वेक्टर इथून ड्रॉ करायचा. तर फर्स्ट पॅरलल वेक्टर मी हा ड्रॉ केलेला आहे. याला पॅरलल वेक्टर इथून ड्रॉ होणार. हा दुसरा पॅरलल वेक्टर मी ड्रॉ केला. या दोन साइड इक्वल आहे आणि या दोन साइड इक्वल आहे, आणि त्यांचा जो रिझल्टंट आहे तो मी इथे ड्रॉ करते. आता हा त्यांचा रिझल्टंट वेक्टर मी ड्रॉ केला इथे. आणि हे टोटल व्होल्टेज कोणतं भेटलंय? व्ही वाय आर. व्ही वाय आर. ओके, समजलं का? ह्या डायग्रामच्या रिस्पेक्टिव्हली मी ही दुसरी डायग्राम कशी ड्रॉ केली हे कळालं का सगळ्यांना? येस मॅम. ओके, आता आपल्याला त्याच्यामध्ये अँगल नोट करायचे. व्ही वाय आणि व्ही बी ह्या दोघांमध्ये 120चा अँगल होता, आणि ही जी डॉटेड लाईन आपण मायनसला एक्सटेंड केली त्यामुळे या डॉटेड लाईन पर्यंतचा हा अँगल आला तुमचा 60चा. आणि हा दुसरा डॉटेड लाईन जी ड्रॉ केली आणि व्ही पर्यंत हा झाला तुमचा 60चा अँगल. 60चे अँगल समजले का कोणते दोन घेतले मी? हा टोटल जो होता व्ही वाय आणि व्ही बी हा 120चा एवढा, त्याच्या एक्झॅक्ट मिडल वरनं ही लाईन गेलेली, म्हणून हा वरती 60 झाला आणि इथे परत हा 60 झाला. क्लिअर अप टू दिस? येस मॅम. ओके, देन आता एकदम केअरफुली लक्ष द्या. हा जो पॅरलोग्राम आपण ड्रॉ केलेला आहे हा कितीचा आहे अँगल? एवढा सगळा 60चा आहे, आणि त्याच्या एक्झॅक्ट मिडल वरनं आपण हा त्याचा रिझल्टंट वेक्टर ड्रॉ केला. त्यामुळे हा एवढा अँगल किती झालाय तुमचा? 60च्या हाफ केला तर किती येणार आहे? 30. किती? 30. 30. म्हणून तो 30 मी इथे नोट केला, आणि सिमिलरली वरती तुमचा हा 30 नोट झाला. थर्टी आणि 30 क्लिअर अप टू दिस? येस मॅम. देन इन नेक्स्ट स्टेप आता आपल्याला जे काय अँगल आहे ते ऍक्च्युअल इक्वेशन मध्ये फाइंड करायचे. तर आपलं डब्ल्यूचं इक्वेशन काय असतं कोण सांगेल? डब्ल्यू इज इक्वल टू, सांगा तुमच्या साईडने. आपण जनरली जे पॉवर कॅल्क्युलेट करतो त्यासाठी आपण डब्ल्यूचं एक व्ही आर वाय आय वाय आर या टर्म्स मध्ये एक इक्वेशन लिहितो. तर ते कोण सांगू शकेल? ठीक आहे. ज्याच्या सिरीज मध्ये करंट कॉईल कनेक्ट केलेले असतील तो करंट घ्यायचा, आणि ज्याच्या बिटवीन ही तुमची प्रेशर कॉईल कनेक्टेड आहे ते व्होल्टेज घ्यायचं. म्हणजे व्होल्टेज हे झालं तुमचं व्ही वाय आर, आणि करंट काय झाला तुमचा आय वाय. आय वाय करंट का घेतला कळालं का? कारण की आपली ही जी करंट कॉईल आहे ही आपण वाय फेज मध्ये कनेक्ट केलेली आहे, आणि प्रेशर कॉईल ही तुमची वाय आणि आर या दोन फेज मध्ये कनेक्टेड आहे, म्हणून व्होल्टेज आपण व्ही वाय आर घेतलं. मग मी इक्वेशन इथे नोट करते.
W is equal to IY, then VYR cos of अँगल घ्यायचा IY at an angle VYR. समजलं का इक्वेशन कसं घेतलं स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके, आता आपण इथे काय करणार आहे, व्हॅल्यू पुट करणार आहे नेक्स्ट स्टेपला. पण आपल्याकडे हा आय वाय हा फेज करंट आहे, मग त्यासाठी आपल्याला फेज करंटची व्हॅल्यू पहिले कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल आणि मग ती पुट करता येणार आहे. आणि हा जो काही व्ही आर वाय आहे तो लाईन करंट येतं, सॉरी लाईन व्होल्टेज येतं. लाईन व्होल्टेजची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन मध्ये दिलेली आहे 400 व्होल्ट, पण आपल्याकडे करंट नाहीये, तर करंटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल आणि मग हा अँगल आपण कॅल्क्युलेट करणार की काय. आता अँगल साठी आपल्याला ही फेजर डायग्राम मस्ट आहे. तर अँगल कशाच्या इन बिटवीन आहे, हा तुमचा आय वाय फेज म्हणजे वेक्टर आणि व्ही वाय आर म्हणजे हा एवढा जो अँगल आहे तुम्हाला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. दिसते का जिथे मी ब्ल्यू कलरचे अँगलचं नोटेशन दिले, हा एवढा अँगल तुम्हाला घ्यायचा आहे. इथे आय वाय आहे आणि हा व्ही वाय आर आहे. तर कोणी सांगू शकेल का हा अँगल किती येणार आहे? ऑलरेडी इथपर्यंत आपण किती घेतलेला आहे 30 आणि हा पुढचा आहे तुमचा 5. मग हा टोटल अँगल किती होईल? मग इथला इथपर्यंत 30 आहे आणि त्यामध्ये पुढचा हा अँगल कन्सिडर करायचा. मग 30 + 5 हा तुमचा अँगल होणार इथला 30 + 5. समजलं का 30 + 5 कसा घेतला Yes, ma'am. स्टुडंट्स? ओके, इथला 30 आणि त्याच्या पुढचा हा 5, 30 + 5 ते घेतला. मग आता आपण नेक्स्ट स्टेपला प्रिव्हियस स्टेपला येऊया. आता इथे दिलेलं आहे झेड, ह्या झेडचं पहिले काय करायचं तुम्ही मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं. तर मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करता? ZPH इज इक्वल टू अंडर रूट R² म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस XL चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर. किती येते याचा आन्सर मला सांगा. टेल मी द आन्सर. बोला. Ma'am, 19. 19. Yes, ma'am. 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. अरे साधं कॅल्क्युलेशन आहे. 19 कसं काय येईल बरं? 3 चा स्क्वेअर किती होतो बोला. किती 3 चा स्क्वेअर? 9, 9 आणि 4 चा स्क्वेअर किती असतो? 16, Ma'am, हा 25. हा आणि 25 चा अंडर रूट काय येतं? 5. 5. मग कसं काय तुमची व्हॅल्यू 19 येत होती? समजलं का 5 कसा आला? Yes. yes ma'am, आता हा झाला आपण त्याचा मॅग्निट्यूड काय. तर आता आपल्याला परत त्याचा फायचा अँगल पण काढावा लागेल. तर फायचा अँगल कसा होतो? टॅन इनवर्स इमॅजिनरी पार्ट अपॉन रिअल पार्ट -4 डिवाइडेड बाय 3. करा कॅल्क्युलेट किती येतं याचा आन्सर. 5 इज इक्वल टू टॅन इनवर्स इमॅजिनरी पार्ट अपॉन रिअल पार्ट. करा आणि मला 5 ची व्हॅल्यू सांगा किती येते ती. ma'am, -53.530, -53. 130, ओके, व्हेरी गुड. 13. 0 नाही घेतला तरी चालतो कारण 2 डिजिट कन्सिडर करायचं. -53.13 हे झालं आन्सर. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. yes ma'am, देन नेक्स्ट.
आता इथे मी नेक्स्ट याच्यावर काय घेणार आहे, आपल्याला VL दिलेलं आहे त्यावरनं फेज व्होल्टेज फाइंड आउट करायचंय, कारण आपल्याला IPH हा फाइंड आउट करायचा आहे. स्टार कनेक्टेड लोड साठी एक इक्वेशन असतं, VL इज इक्वल टू √3 VPH. मग VPH जर घ्यायचं असेल तर इक्वेशन कसं मॉडिफाईड होईल, मग VPH इज इक्वल टू, बोला हा काढायचा आहे, या दोघांचं काय रिलेशन होईल मग, VL upon √3. VL अपॉन √3. VL ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 400 डिवाइड बाय √3 करा, मला आन्सर सांगा. 400 डिवाइड बाय √3 किती येतं आन्सर? मॅम 230.94. 230.94. बरोबर, व्हेरी गुड. 230.94. हा झाला तुमचा VPH. ओके, मग IPH कसा फाइंड आउट करू आपण? V इज इक्वल टू IR असा फॉर्म्युला घेतो. मग IPH इज इक्वल टू VPH अपॉन IPH, सॉरी ZPH. हा तुमचा फॉर्म्युला मॉडिफाईड होतो. ओके, VPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. तर VPH ची व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट केलेली आहे, 230.94 डिवाइड बाय ZPH आपण प्रिव्हियसला कॅल्क्युलेट केलेला आहे इथे. हा तुमचा ZPH आहे 5 ॲट एन अँगल -53.13. तर तुम्ही डायरेक्टली फक्त मॅग्निट्यूड जरी घेतलं तरी चालतं. डिवाइड बाय ZPH इज इक्वल टू 5. मग सांगा IPH किती येतो ते बोला. 46.188. 46.188. किती? 46.188. व्हेरी गुड, 46.188 एम्पियर हे झालं तुमचा आन्सर. क्लिअर अप टू दिस? काही डाऊट कोणाला याच्यामध्ये? नो मॅम. ओके, आता आपल्याला डब्ल्यूचं जे इक्वेशन लिहिलं होतं सेकंड इथे, या डब्ल्यूच्या इक्वेशन मध्ये आपल्याला ते कॅल्क्युलेशन पुट करायचं आहे. मग मी ते व्हॅल्यू वाटलं तर इथे पुट करते. W इज इक्वल टू करंटची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आपण? IY, जो तुमचा IPH आलाय बघा इथे, हा किती आलाय? हा 46.188. 46.188. मग तो आपल्याला इथे पुट करायचा, 46.188. व्होल्टेज किती दिलेलं आहे? 400. 400. नंतर कॉस ऑफ इन ब्रॅकेट, आता आपल्याला हा 30 + 5 हा पुट करायचा इथे, आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट करून घेतलाय. मग हा 30 + 5 किती काढलाय आपण? किती 5? 53.13 आपण हा कॅल्क्युलेट केलेला आहे. 53.13. आणि सांगा मला आता W ची व्हॅल्यू किती येते? इक्वेशनला सॉल्व्ह करा आणि W ची व्हॅल्यू सांगा. Ma'am, 229.94. 220 9.94. माझ्याकडे 2209 असा आन्सर आहे, एकदा चेक करा सगळ्यांनी. 0.9 असा आन्सर येतो का चेक करा. मॅम 2203.5. 2203. येस मॅम, 3.5. 3.5 हे पण आन्सर करेक्ट आहे. वॅट हे पहिल्या केस साठी आपण आन्सर फाइंड आउट केलंय. काही डाऊट आहे का फर्स्ट केस?
वॅटमीटर इज कनेक्टेड इन बिटवीन वाय अँड आर, जी प्रेशर कॉईल तिच्यासाठी. क्लिअर इथपर्यंत सर्वांना? Yes, Yes. ma'am. ओके. आता सेकंड स्टेपला काय करायचंय बघा. आता आपल्याला ही जी फेजर डायग्राम आहे हीच मॉडिफाईड करायची. सेकंड केसला त्यांनी काय म्हटलंय, वाय आणि बीच्या मध्ये तुमचा प्रेशर कॉईल कनेक्टेड आहे. म्हणजे डायग्राम कशी मॉडिफाईड होईल आता बघा. मी याच्यामध्ये चेंजेस करते. इथून मी हे कनेक्शन इरेज केले. ओके. आणि आता आपल्याला कुठे कनेक्ट करायचंय, दुसरं टर्मिनल बी फेजला. मी इथून कनेक्शन घेतले, प्रेशर कॉईल ड्रॉ केली आणि तिचं दुसरं टर्मिनल बी फेज मध्ये कनेक्ट केलं. हे झालं आपलं वॅटमीटरचे कनेक्शन. मग व्होल्टेज काय येईल आता तुम्ही सांगा. इथे जे पहिल्या केसमध्ये व्ही वाय आर होतं, तर दुसऱ्या केसमध्ये व्होल्टेज काय येईल मग आता बोला. फर्स्ट एंड कुठे कनेक्टेड आहे? VYB. व्ही वाय बी. व्हेरी गुड. पहिला पॉइंट वाय ला आहे आणि दुसरा पॉइंट बी ला आहे. म्हणून व्होल्टेज तुमचं व्ही वाय आणि इथं आर च्या ऐवजी आला बी. कळालं का? हा मग इथे पण काय मायनसचं कसं इक्वेशन होईल, व्ही वाय मायनस व्ही बी. हा पॉइंट कळाला का? हा व्ही वाय मायनस व्ही बी कसं घेतलं ते. Yes, ma'am. ओके. आता फेजर डायग्राम मध्ये प्लस व्ही वाय तर आहे आपल्याकडे, पण मायनस व्ही बी आहे का चेक करा एकदा. आहे का व्ही बी चा मायनस वेक्टर इकडे? No, ma'am. नाही. मग आपण हा काय करणार, हा मायनस मध्ये इकडे एक्सटेंड करणार. मग मी ह्या डायग्राम मध्ये हा मायनस मध्ये इकडे एक्सटेंड केला आणि त्याला नेम दिलं मायनस व्ही बी. आणि लॉ ऑफ पॅरललोग्रामने परत ह्या व्ही वाय ची आणि व्ही बी ची ऍडिशन करणार. मग हे दोन वेक्टर मी ड्रॉ केले. आता वरपर्यंत मला स्पेस नाहीये, पण तुम्ही वरपर्यंत हे दोन्ही पॅरलल तोपर्यंत ड्रॉ करून घ्यायचे. आणि त्यांचा रिझल्टंट मी इथून असा इकडे ड्रॉ केला. ओके. डायग्राम कशी मॉडिफाईड केली कळालं का? पार्टिसिपंट क्लिअर आहे? Yes, ma'am. ओके. आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला परत हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. व्ही आर वाय च्या ऐवजी आपल्याकडे आता काय आलंय, व्ही वाय बी आलेला आहे. तर व्ही वाय बी आणि आय वाय ह्या दोघांमधला अँगल. तर आय वाय हा वेक्टर आहे बघा ब्लॅक कलरचा. हा तुमचा आय वाय आणि व्ही बी व्ही वाय बी घ्यायचा आहे. म्हणजे हा तुमचा इथला वेक्टर रिझल्टंट वाला. एवढा अँग्युलेट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर याच्या एक्झॅक्ट मिडल वरनं आपण हा निला, म्हणजे हा इकडे 60 झालाय आणि हा एवढा इकडे 60 झालाय. आणि ह्या 60च्या मिडल वरनं आपण हा वेक्टर घेतला म्हणून इथे हा 30 आहे आणि इकडे हा 30 आहे. आणि 30 मध्ये हा एक ऍडिशनल अँगल ऑलरेडी सेट आहे इथे आणि तो फाय. म्हणून तुमचा 30 मायनस फाय हा अँगल इथे कॅल्क्युलेट होतो. 30 मायनस फाय हा अँगल इथे डेव्हलप होणार आहे. का ऑलरेडी इथे हा वेक्टर प्रेझेंट आहे. त्या वेक्टर मधून आपण जेव्हा हे मायनस करू त्यावेळेस आपला ऍक्च्युअल अँगल निघणार आहे. या 30 मधून जेव्हा आपण हा मायनस करू त्या केसमध्ये. म्हणून 30 मायनस फाय हा अँगल तुमचा इथे सेट झालेला आहे. पण टोटल इक्वेशन मध्ये तुम्ही काय करायचं, हा जो तुम्ही प्लस घेतलाय ना, इथे फक्त काय करायचं, ऍज अ मायनसचं साईन घ्यायचं. या ऑल क्वांटिटी सेम असणार आहे, फक्त इथे साईन काय इंटरचेंज झालं मायनस. आणि परत आन्सर कॅल्क्युलेट करा आणि मला डब्ल्यू सेकंड केस साठीचा डब्ल्यू फाइंड आउट करून सांगा किती येते आन्सर. बघा फक्त इथे साईन काय घ्यायचंय, मायनस. करा कॅल्क्युलेट.
पार्टिसिपंट्स आन्सर येते का? आयुष किती आला आन्सर? मॅम 1 minute. ओके. मॅम 16,990.0. 16,999.06. व्हेरी गुड. एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. हा परत एकदा सांग. 16 मॅम 16,990.0. 990.0. ओके. असं आलंय का सर्वांचा आन्सर? येस मॅम. ओके. ही झाली तुमची सेकंड स्टेप. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? काही डाऊट आहे का याच्यामध्ये? मॅडम तो कॉस इंटू आहे का? काय काय? तो कॉसच्या पुढची प्राइस इंटू मध्ये टाकायची का प्लस? नाही, आवाज नाही आला तुझा क्लिअर. काय म्हणतोय? तुझा क्वेश्चन नाही तो कळाला मला. कॉस दिलेला आहे ना? हो तो एफ एफ हो कुठे दिला कॉस. इथे? नाही नाही कॉस 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 ऑफ कॉस ऑफ 30 मायनस साइन 53.13 असं इक्वेशन. हे अरे मल्टिप्लिकेशन. हा फोर मल्टिप्लिकेशन. हंड्रेडच्या पुढे तो कॉस घ्यायचा मल्टिप्लाय करायचं का टू? हो हो, मल्टिप्लायच होईल ना. 400 इंटू राहील ना हे. अजून डाऊट कोणाला काही?